Hello friends, today we are going to start lesson 1.5, the necklace part 2. They looked in the folds of her dress, in the folds of her cloak, in her pockets, everywhere, but they could not find it. त्यांनी तिच्या ड्रेसच्या घड्यांमध्ये, तिच्यावरच्या झग्यामध्ये, तिच्या खिशांमध्ये सगळीकडे शोधले, पण त्यांना तो हार कुठे सापडला नाही. आर यू शुअर यू स्टील हॅड इट ऑन व्हेन यू लेफ्ट द हॉल? ही आस्क्ड. तुला खात्री आपण हॉलवरून निघालो तेव्हा तो तुझ्या गळ्यातच होता? त्याने विचारलं. येस, आय टच्ड इट इन द हॉल ॲट द मिनिस्ट्री. हो, मंत्रालयातील हॉलमध्ये असताना मी त्याला स्पर्श करून पाहिले होते. बट इफ यू हॅड लॉस्ट इट इन द स्ट्रीट वी वुड हॅव हर्ड इट फॉल. इट मस्ट बी इन द कॅब. पण तो जर रस्त्यावर हरवला असता तर तो खाली पडताना नक्की आपल्याला ऐकू आले असते. तो नक्कीच टॅक्सीमध्ये पडला असेल. येस, दॅट्स प्रॉबेबली इट. डिड यू टेक हिज नंबर? हो, तसंच असेल. तो टॅक्सीचा नंबर घेतलाय का? नो, नाही. दे स्टेअर्ड ॲट ईच अदर्स टर्न अँड ॲट लास्ट Loisel put his clothes on again. I am going back, he said. Over the whole route we walked and see if I can find it. त्यांनी हताशपणे एकमेकांकडे पाहिले. शेवटी लॉयझेलने पुन्हा अंगावर कपडे चढवले. मी परत जातो, तो म्हणाला. जिथून आपण चालत गेलो होतो त्या पूर्ण रस्त्यावरून, आणि तिथे कुठे सापडतो का पाहतो. He left. He remained in her ball dress all night. Her mind blank. Her husband returned at about 7 o'clock. He had found nothing. तो निघाला. ती सुन्न डोक्याने रात्रभर तिच्या पार्टी ड्रेसमध्ये तशीच बसून राहिली. साधारण 7 वाजण्याच्या सुमारास तिचा नवरा घरी आला, पण त्याला काही सापडले नव्हते. He went to the police, to the newspapers, to offer a reward. To the cab companies everywhere. The tiniest glimmer of hope led him. तो पोलिसांकडे गेला. वृत्तपत्र कार्यालयात जाऊन त्यांनी इनाम जाहीर केले. टॅक्सीच्या कार्यालयांमध्ये जाऊन जिथे जिथे आशेचा अंधुक किरण वाटेल तिथे सगळीकडे जाऊन त्याने चौकशी केली. शी वेटेड ऑल द डे इन डिस्पेअर ॲट हिज फ्राइटफुल डिसेस्टर. ह्या घडलेल्या अनर्थामुळे ती निराश होऊन दिवसभर वाट पाहत राहिली. लॉयझेल रिटर्न इन द इव्हिनिंग, ए होलो पेल फिगर. ही हॅड फाउंड नथिंग. यू मस्ट राईट टू युअर फ्रेंड, ही सेड. टेल हर यू हॅव ब्रोकन द क्लास्प ऑफ हर नेकलेस अँड दॅट यू आर हॅव्हिंग मेंडेड. इट विल गिव्ह अस टाइम टू लुक सम मोर. संध्याकाळी हताश होऊन थकून लॉयझेल घरी परत आला. त्याच्या हाती काहीच लागले नव्हते. तू तुझ्या मैत्रिणीला लिहून कळव, तो म्हणाला. तिच्या हाराचा फासा तुझ्या हातून तुटलाय म्हणून तू तो दुरुस्तीला दिलायस असं तिला सांग, म्हणजे अजून तिला आपल्याला शोधायला थोडा वेळ मिळेल, तो तिला म्हणाला. शी रोट ॲज ही डिक्टेटेड. At the end of 1 week, they had lost all hope, and Loisel, who suddenly looked aged, declared, "We must consider how to replace the jewel." एक आठवडा संपला तशी त्यांची उरली सुरली आशा मावळली, आणि एकाएकी म्हातारा दिसू लागलेला लॉयझेल म्हणाला, तो दागिना कसा भरून देता येईल याचा आपण विचार केला पाहिजे. अँड सो they went from jeweler to jeweler, looking for a necklace like the other one, consulting their memories, both sick with grief and anguish. मग ते दोघं आपापल्या स्मरणशक्तीला ताण देत हुबेहूब त्या हारासारखा दिसणाऱ्या हाराच्या शोधासाठी एका सराफाकडून दुसऱ्या सराफाकडे फिरत राहिले. दोघेही दुःखाने आणि निराशेने व्याकुळ त्रस्त झाले होते. In the shop at the Palace Royal, they found a string of diamonds which seemed to be exactly what they were looking for. It was worth 40,000 francs. They could have it and for 36,000. पॅलेस रॉयल इथल्या एका दुकानात ते शोधत असलेला हुबेहूब त्याच हारासारखा एक हिऱ्यांचा हार त्यांना दिसला. त्याची किंमत 40,000 फ्रँक होती, पण त्यांना तो 36,000 फ्रँक्समध्ये मिळू शकणार होता.
So they begged the jeweler not to sell it for 3 days, and they made an arrangement that he would take it back for 34,000 francs if the other necklace was found before the end of February. त्यांनी त्या सराफाला 3 दिवस तो हार कुणालाही विकू नका अशी कळकळीची विनंती केली आणि फेब्रुवारी महिना अखेरपर्यंत जर मूळचा हार सापडला म्हणजे पहिला हार सापडला तर हा नवीन हार 34,000 फ्रँकमध्ये तो सराफ परत घेईल असाही त्यांनी करार केला. Loisel had 18,000 francs which his father had left him. He would borrow the rest. लॉयझेलकडे त्याच्या वडिलांनी त्याच्यासाठी ठेवलेले 18,000 फ्रँक होते. बाकी तो उसने घेऊ शकला असता. And he did borrow. He gave notes, made ruinous agreements, dealt with every type of money lender, and then he went to get the new necklace and laid down on the jeweler's counter 36,000 francs. त्यांनी ते पैसे खरोखरच उसने घेतले. त्याने लिखित पावत्या केल्या, तोट्याचे करार केले आणि सर्व प्रकारच्या सावकारांशी सौदे केले. अखेरीस तो नवीन हार विकत घेण्यासाठी गेला आणि त्यांनी सराफाच्या काउंटरवर 36 फ्रँक्स ठेवले. And he did borrow. He gave notes, made ruinous agreement, dealt with every type of money lender. Then he went to get the new necklace and laid down the jeweler's counter 36,000 francs. When Madame Loisel took the necklace back, Madame Forestier said coldly, "You should have returned it sooner. I might have needed it." मादाम लॉयझेल जेव्हा हार परत करण्यासाठी मादाम फॉरेस्टियरकडे गेली तेव्हा ती म्हणाली, "तू हा हार लवकर परत केला असतास तर बरे झाले असते. मला याची कदाचित गरज पडली असती." From then on, Madame Loisel knew the horrible life of the very poor, but she played her part heroically. The dreadful debt must be paid. She would pay it. They dismissed their maid. They changed their lodgings. They rented a garret under the roof. त्यानंतर दरिद्री लोकांचे आयुष्य कसे असते याचा दारुण अनुभव मादाम लॉयझेल घेऊ लागली. पण तिने ती भूमिका मोठ्या धीराने हिमतीने निभावली. कर्जाचा मोठा डोंगर तिला फेडायचा होता आणि ते ती करणार होती. तिने आपल्या मोलकरणीला कामावरून काढून टाकले, आपले राहते घर बदलले आणि एक छप्पर असलेल्या खोलीमध्ये ते भाड्याने राहू लागले. शी केम टू नो द drudgery of housework, the odious labors of the kitchen. She washed the dishes, the dirty linen. She carried the garbage down to the street every morning and carried up the water, stopping at each landing to catch her breath and rest like a commoner. She had a bargain at markets, quarrel and face insults over every miserable sou. घरकामातील अपार कष्टांची, स्वयंपाकघरातील नावडत्या रटाळ कामांची तिला आता जाणीव झाली. आता ती रोज धुणे भांडे करायची, सकाळी रस्त्यापर्यंत कचरा नेऊन टाकायची, पाणी भरून वर नेताना जिन्यातल्या प्रत्येक टप्प्यावर दमून भागून श्वास घेत थांबायची. आता तिची राहणी अगदी एखाद्या सामान्य स्त्रीसारखी झाली होती. एकेका सीओ या क्षुल्लक किमतीच्या नाण्यासाठी तिला बाजारात घासाघीस करावी लागत होती, तर कधी भांडण करावे लागत होते, कधी अपमान सहन करावा लागत होता. Each month they had to pay some loans, renew others, get more time. दर महिन्याला त्यांना काही कर्ज चुकते करावे लागत होते, तर काही कर्ज जास्त काळासाठी नव्याने सुरू करावे लागत होते. Her husband worked extra every evening doing accounts.
a tradesman, for a tradesman, and often late into the night he sat copying manuscript at 5 sous a page. तिचा नवरा जास्तीचे काम करण्यासाठी रोज संध्याकाळी एका व्यापाऱ्याकडे हिशोबाचे काम करण्यासाठी जाई आणि त्यानंतर अनेकदा रात्री उशिरापर्यंत जागून एका पानाला 5 स्यू म्हणजे कमी किमतीचे फ्रेंच नाणे, स्यू म्हणजे या दराने एका हस्तलिखिताच्या लिखाणाचे काम करत असे. And his life lasted 10 years. At the end of 10 years, they had paid off everything, even the interest. आणि 10 वर्ष त्यांनी असं आयुष्य काढलं. 10 वर्षात त्यांनी व्याजासकट सगळे कर्ज फेडून टाकले. मॅडम लॉयझेल लुक्ड ओल्ड नाऊ. मॅडम लॉयझेल आता वयस्कर दिसू लागली होती. ऑफन शी ब्रुडेड over the past. What would have happened if she had not lost the necklace? How strange life is. How fickle. How little is needed for one to be ruined or saved. ती अनेकदा भूतकाळ आठवून कुढत बसायची. हाच हार जर आपल्या हातून हरवलाच नसता तर काय झालं असतं. आयुष्य किती विचित्र झाले असते, क्षणभंगूर असते आणि अगदी छोटीशी गोष्ट सुद्धा कशी जीवनाच्या अधोगतीचे किंवा उन्नतीचे कारण बनू शकते. One Sunday, as she was walking in the Champs-Élysées, suddenly she saw Madame Forestier, still young, still beautiful, still charming. एका रविवारी शॅम्स एलिझेमधून जात असताना तिला अचानक मादाम फॉरेस्टियर दिसली. ती अजूनही तशीच तरुण, सुंदर आणि आकर्षक दिसत होती. मादाम लॉयझेल फेल्ट इमोशनल. Should she speak to her? Yes, of course. And now that she had paid, she would tell her all. Why not? तिला बघून मादाम लॉयझेल भावूक झाली. तिच्याशी बोलावं की नाही? हो, नक्कीच. आता कर्जमुक्त झाल्यानंतर तिला सर्व सांगायला हरकत नाही, हो की नाही? शी वेंट अप टू हर. गुड मॉर्निंग जेनी. सुप्रभात जिनी. तिच्या जवळ जाऊन तिने म्हटलं. द अदर ॲस्टोनिश्ड टू बी ॲड्रेस्ड सो फॅमिलियरली बाय धिस कॉमन वुमन डिड नॉट रेकग्नाइज हर. शी स्टॅमर्ड. तिने मात्र एका सामान्य महिलेने इतक्या जवळकीने आपल्याला हाक मारावी याचं आश्चर्य वाटून तिने मादाम लॉयझेलला ओळखले नाही. ती गडबडून म्हणाली, पण मादाम, मी तुम्हाला ओळखले नाही. तुमची काहीतरी चूक होते. बट मॅडम, आय डोंट नो. यू मस्ट हॅव मेड ए मिस्टेक. तुमची काहीतरी चूक होते. नो, आय एम मॅथिल्ड लॉयझेल. Her friend uttered a cry. Oh, my poor Mathilde, how you have changed. अगं मॅथिल्डा, काय तुझी अवस्था झाली आहे? तिची मैत्रीण ओरडली. Yes, I have had some hard times since I last saw you and many miseries. And all because of you. होय, मी तुला शेवटची भेटली होती त्यानंतर माझा खडतर कठीण काळ सुरू झाला आणि प्रचंड हालही. ते सर्व काही तुझ्यामुळे. मी? हाऊ कॅन दॅट बी? माझ्यामुळे? हे कसं शक्य आहे? यू रिमेंबर दॅट डायमंड नेकलेस दॅट यू लेंट मी टू विअर टू द मिनिस्ट्री पार्टी. तुला आठवतं मंत्रालयातील पार्टीसाठी तो हिऱ्यांचा हार तू मला घालायला दिला होतास? येस. वेल? हो, मग? वेल, आय लॉस्ट इट. तो माझ्याकडून हरवला. व्हॉट डू यू मीन यू ब्रॉट इट बॅक? म्हणजे काय? तो तर तू परत केलास. I brought you back another exactly like it, and it has taken us 10 years to pay for it. I wasn't easy for us. We had very little, but at last it is over, and I am very glad. हुबेहूब तसाच दुसरा हार मी तुला परत केला, मात्र त्याची किंमत चुकवायला आम्हाला 10 वर्ष लागली. आमच्याकडे फारसं काही नव्हतं, त्याच्यामुळे आम्हाला ते खूप कठीण गेलं. पण आता ते सगळं संपलं आहे
त्याच्यामुळे मी खूप आनंदी आहे, समाधानी आहे. Madame Forestier was stunned. Madame Forestier मात्र अचंबित झाली, आश्चर्यचकित झाली. You said that you brought a diamond necklace to replace mine. म्हणजे माझा हार परत करण्यासाठी तू हिऱ्यांचा हार विकत घेतलास असं तुझं म्हणणं आहे? Yes, you didn't notice them. They were very similar. हो, ते तुझ्या लक्षात आलं नाही? ते अगदी दोन्ही एकसारखे होते. Yes, you didn't notice them. They were very similar and she smiled with proud and innocent pleasure. असे म्हणून ती अभिमानाने आणि निरागसपणे हसली. Madame Forestier, deeply moved, took both her hands. Madame Forestier भावनावश झाली. भावनाविवश होऊन तिने तिचे दोन्ही हातात घेतले. Oh, my poor Mathilde, mine was an imitation. माझा हार नकली होता. It was worth 500 francs at most. तो जास्तीत जास्त 500 फ्रँकचा असेल.